दिल्लीतील जंतर मंतर येथे पर्यावरण संरक्षण, लडाखच्या संविधानिक हक्कांसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बडनेरा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक, समता चौक येथे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वंदना बनसोड यांच्याकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले। या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उपोषणस्थळी भारतीय बौद्ध महासभा, काँग्रेसचे पदाधिकारी, पत्रकार मंडळी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। विशेष म्हणजे अमरावती महानगरपालिका बडनेरा झोनचे प्रमुख तथा दबंग मिनी महापौर किशोर जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देत आपल्या निर्भीड व परखड प्रतिक्रिया व्यक्त केल्या। दरम्यान नगरसेविका मीराताई कांबळे यांचे चिरंजीव संदीप कांबळे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन लोकशाही, संविधान आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने आपली प्रखर भूमिका मांडली। किशोर जाधव व संदीप कांबळे यांनी दिलेल्या मुलाखतींना उपस्थित नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्यांच्या भूमिका या लोकशाहीचा खरा आवाज असल्याच्या भावना उपस्थितांतून व्यक्त करण्यात आला। दोन विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करून राहिले, तर देशाला हर विद्यार्थ्यांनी भविष्य घडण्यासाठी ते एवढा मोठा त्याग करू राहिले, तर सरकारने त्यांच्याकडे ध्यान द्यायला पाहिजे। राहिले येणाऱ्या भविष्य घडण्यासाठी ते लढू राहिले आणि ज्या पद्धतीने पेपरचे घोटाळे होऊन राहिले तर त्यांना वाचा फोडण्यासाठी ते जे संघर्ष करू राहिले, तर त्यांना आमचा भाऊ यांनी एवढं मोठं कदम घेतलेलं आहे का त्यांना एक छोटंसं बडनेराच्या लोकांनी बी त्यांना साथ द्यायला पाहिजे का या विद्यार्थ्यांसाठी जे संघर्ष करू राहिले आमचे सिद्धार्थ भाऊ, तर ते एक इतकं मोठा त्याग ते आपल्या जीवावर येऊ राहिलं, तर सरकारने ह्या गोष्टी मान्य करायला पाहिजे। सरकारकडे त्यांची एक छोटीशी मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। या मागणीकडे आपण कसे पाहता? मागणीचा तपास सरकारने त्या पद्धतीने करायला पाहिजे। अगर त्यांची चूक असेल तर 100% त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, पण त्याच्यातही अगर काही राजकारण असेल तर तेही तपासून त्याला नीट करून आणि त्या विद्यार्थ्यांसंग जो अन्याय झालेला आहे तो अन्याय मिटवायला पाहिजे। आणि अगर त्याच्यात शिक्षण मंत्री अगर त्याच्यात दोषी असेल तर 100% त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। जेव्हा आईची आठवण येते, जेव्हा भीती वाटते तेव्हा बापाची आठवण येते। त्रास झाला तर आई गण, भीती वाटली तर बापरे। त्याचप्रमाणे जेव्हा त्रासही होते आणि भीती वाटते तेव्हा बाबासाहेबाची आठवण येते। हे जंतर मंतरवर आज दिसून आलं। सोनम वांगचुक साहेब हे स्वतःच्या लेकरासाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी तिथं उपोषणावर नाही बसले, हे आपल्या गोरगरिबाचे जेवढी लेकरं आहे त्यांच्या भविष्यासाठी जे पेपर आपले जे नीट पेपरसारखे पेपर फुटून राहिले, एक नाही आहे, असे हजारो पेपर फुटून राहिले म्हणजे याचा फायदा कोणाला होऊन राहिला? गोरगरिबांना होऊन राहिला का? नाही, याचा फायदा ज्यांच्याजवळ पैसे आहेत ते पेपर फोडतात पैसे देऊन। याचं नुकसान कोणाला होते? जे इमानदारीनं अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होते। त्याच्या विरोधात काय मागितलं? फक्त सोनम वांगचुक साहेबांनी फक्त एका जो शिक्षण मंत्री आहे त्याचा इस्तिफा मागितला। जर ते नसन देत तर हे सरकार ज्या पेपर फुटीवाल्यांसोबत आहे ते अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांसोबत आहे हे स्पष्ट करावं आणि जनतेने याचा विचार करावा। आमच्या टीमसोबत जेवढी आमचे हे मेंबर उभे आहेत, आमचं सर्वांचं त्या वांगचुक साहेबांच्या उपोषणाला, विरोधाला, आंदोलनाला पूर्णपणे समर्थन आहे असे आम्ही इथे जाहीर करतो। धन्यवाद। यावेळी प्राध्यापक डॉ. सीमाताई मेश्राम, नगरसेवक अजय जयस्वाल, दादासाहेब क्षीरसागर, पत्रकार रवी वानखडे, विजय गायकवाड आदी मान्यवरांनीही उपोषणस्थळी भेट देऊन आपल्या संवेदना व्यक्त केल्या। तसेच शेकडो लोकशाहीप्रेमी नागरिकांनी सदिच्छा भेट देत आंदोलनाच्या उद्दिष्टांना आपला पाठिंबा जाहीर केला। या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या यशस्वी आयोजनासाठी विलास वाडेकर, सतीश भालेराव, अशोक नंदागवडी, हितेश मेश्राम, नाना गजभिये, विनोद नंदागवडी यांच्यासह शेकडो नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले। बडनेरा पोलीस स्टेशनचे API प्रमोद इंगळे यांच्या हस्ते थंड पेय पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता जाणून घेऊया उपस्थित मान्यवरांच्या संवेदना। सोनम वांगचुक हे दिल्ली येथील जंतर मंतर इथे
तब्बल 20 दिवसापासून उपोषण करीत आहेत. त्यांची हालत अतिशय गंभीर आहे. या देशातील तरुण, या देशातील बेरोजगार आणि या देशातील भारतीय नागरिक या शासकीय शैक्षणिक यंत्रणेने आणि परीक्षा यंत्रणेने घायल झालेला आहे. सगळ्या परीक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घोटाळे या देशभर उभे होत आहेत आणि तरुण त्रस्त झालेला आहे. या बेभरोशाच्या शैक्षणिक यंत्रणेने आणि परीक्षा यंत्रणेने तरुणांना बेजार करून सोडलेले आहे. नव्हे, इथल्या तरुणांच्या भवितव्याशी हे सरकार खेळ करते की काय, या पद्धतीची स्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. सोनमजी या देशातले शास्त्रज्ञ आहेत. लेह लद्दाखसारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये भारतीय सैन्याला सुविधा पुरवण्याचं काम ते करतात. तिथली शैक्षणिक व्यवस्था चांगल्या पद्धतीने सोनमजी चालवत आहेत आणि या देशातील तरुणांशी इथली शैक्षणिक व्यवस्था आणि परीक्षा व्यवस्था खेळ करत आहे. या विरोधामध्ये सन्माननीय धर्मेंद्र प्रधानजी या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी या परीक्षा घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. या मागण्या घेऊन वांगचुकची बसले आहेत. आमच्या बडनेरा शहरातले सन्माननीय नागरिक सिद्धार्थजी बनसोड अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. सिद्धार्थ भाऊ त्यांना पाठिंबा म्हणून 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणावर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता चौकामध्ये बसलेले आहेत. संबंध बडनेराचे नागरिक या ठिकाणी त्यांच्या भेटीला येतात सुद्धा कुठल्याही दबावाला बळी न पडता इथल्या विद्यार्थ्यांसाठी, भारतीय नागरिकांसाठी ते आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनांना नगरवासियांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या मागण्याकडे सरकारने लक्ष द्यावं, अन्यथा हे उपोषण वाढू शकते आणि जनता सुद्धा रस्त्यावर येऊ शकते. याचं भान सरकारने ठेवावं असं आम्हाला वाटते.